बरसुनी आले रंग प्रीतीचे. फ्रेंडशिप वर्सेस लव भाग 1. लायब्ररीत जात असताना विवानने साचीचा हात धरून तिला म्हणाला, साची, आज लायब्ररीत नको ना जायला, कुठेतरी फिरायला जाऊ चल. विवानचे बोलणे ऐकून साचीच्या भुवया आक्रसल्या. तिने रागाने त्याच्याकडे पाहिले. नाही विवान, माझा खूप अभ्यास पेंडिंग पडलाय, मला तो पूर्ण केलाच पाहिजे, ती भरभर चालत त्याला म्हणाली. तो तिच्याबरोबर तिच्या स्पीडमध्ये चालत होता, पण आजूबाजूच्या मुली त्याला पाहून हाय हॅलो करत होत्या. तसं तोही त्यांना पाहून हॅलो करत तर कुणाला फ्लाइंग किस देत चालत होता. त्यामुळे कितीही फास्ट चाललं तरी तो साचीच्या मागेच पडत होता. मग तो पळत तिच्याजवळ जाऊन चालायला लागे. मुलींशी फ्लर्ट करणे तर विवानचा टाइमपासच होता, आणि विवानचं डॅशिंग व्यक्तिमत्वच असं होतं की त्याची एक नजर आपल्यावर पडली तरी मुली घायाळ व्हायच्या. त्याचं ते ॲटिट्यूडवालं बोलणं, थोडंसं कपाळावर आलेले दाट सोनेरी केस, गालावर छोटीशी बियर्ड आणि त्याचे ते ब्राउनिश डोळे, आणि त्यात असलेला एक बेफिकीरपणा. कॉलेजमधल्या सगळ्या मुलींचा तो क्रश असला तरी साची पुढे त्याची काही डाळ शिजत नसे. विवान म्हणजे एक वादळ आहे असं म्हटलं तरी चालेल, पण हे वादळ साचीच्या सानिध्यात आल्यावर मात्र एकदम शांत होत असे, हेही तितकेच खरे होते. तर साचीचा स्वभाव पूर्णपणे त्याच्या उलट होता. साचीला बुक्सबद्दल खूप जादा प्रेम होतं. दिवसाचे 24 तास जरी तिला बुक्स रीडिंग करायला सांगितलं तरी ती आनंदाने करणार, पण पार्टीवेअर ड्रेस घालून फुल्ल मेकअप करून मौज मस्ती करणे तिला अजिबात पटत नसे. हा सगळा वेळेचा दुरुपयोग आहे असं तिचं मत असे. तिचे फक्त 2च बेस्ट फ्रेंड होते. एक तिची लहानपणापासूनची मैत्रीण रीना, आणि कॉलेज जॉईन झाल्यापासूनचा मित्र झालेला विवान. विवानने स्वतः पुढे होऊन तिला फ्रेंडशिप रिक्वेस्ट केली होती. 7-8 वेळा पाठी लागल्यानंतर मग तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली होती. त्यांचं बॉन्डिंग कुछ कुछ होता है मधल्या शाहरुख व काजोल सारखे होते. पण यात साची विवानवरती प्रेम करत नाही, तर विवान साचीवर प्रेम करत होता. पण हे साचीला तो सांगत नाही. पण आज मात्र आपल्या मनातलं साचीला सांगायचंच असं ठरवून तो आलेला असतो. म्हणून आज साचीला दुसरीकडे फिरायला जाऊया असं तो म्हणवत असतो. पण साचीला तर लायब्ररीत जायचं असतं. विवान परत एकदा साचीला म्हणतो, साची चल ना, आज मला स्टडी करण्याचा जराही मूड नाही. बघ कसं मस्त पावसाचं वातावरण झालं आहे, थोडं बाहेर फिरून येऊ. यावर साची तिथे थोडं थांबते व त्याला म्हणते, नो वे, मी येणार नाही म्हणजे नाही. तुला यायचं असेल तर ये स्टडी करायला, नाहीतर इथे खूप मुली आहेत, जा त्यांच्याशी फ्लर्ट कर. तसंही तुझ्यावर जीव ओवाळून टाकायलाही त्या मागे पुढे पाहणार नाहीत. असं बोलून हसत ती परत लायब्ररीकडे जायला निघते. विवान तिचं बोलणं ऐकून डोक्याला हात लावतो. तो पळत तिच्यासमोर जातो व तिचा हात हातात घेऊन तिला ओढत कॉलेज गेटकडे नेत तिला म्हणतो, यार, आज मी कोणाशी फ्लर्ट करण्याच्या मूडमध्ये नाही, प्लीज चल माझ्यासोबत. नाही म्हणू नको. तशी ती त्याला म्हणते, विवान, कॉलेज बाहेर जायला नको, इथेच आतमध्ये कुठेतरी जाऊ, मला परत स्टडी करायला बसायचं आहे. तिचं ऐकून मग त्याने तिला हाताला धरून ओढतच कॉलेजच्या टेरेसवर नेतो. तिथं गेल्यावर ती आणखीनच घाबरली. विवान, इथे का आणलं मला तू? ओरडतील ना सगळे आपल्याला. कॉलेज स्टुडंट्सना अलाउड नाही इथे यायला, माहीत आहे ना तुला? असं बोलून साची खालून आपल्याला कोणी पाहू नयेत म्हणून तिथेच खाली बसली, आणि त्यालाही ओढून खाली बसवलं. ती घाबरून इकडे तिकडे पाहत असताना त्याने तिच्या हनुवटीला धरून तिचे तोंड आपल्याकडे केले व तिला म्हणाला, डोंट वरी साची, हा विवान तुझ्यासोबत असताना तू कशाला घाबरते? यावर साची त्याला म्हणते, मला भीती वाटण्याचे कारण तर तू आहेस. बस झालं फिरणं, आता चल निघूया. साची उठते व तिथून जाण्यास निघते.
तेवढ्यात पावसाचे थेंब पडू लागतात. विवान पावसापासून वाचण्यासाठी तेथील शेडखाली पळत जातो. पण साचीला पाऊस खूप आवडत असतो. ती तिथेच पावसात भिजत उभी राहते. विवान तिला शेडमध्ये येण्यासाठी हाक मारत असतो, पण तिला त्याची पर्वा नसते. ती आपल्याच धुंदीत असते. नेहमी शांत राहणारी साची आज मुक्तपणे हसत असते. विवान तिच्या हसण्यात स्वतःला हरवून जातो. पाऊस पाहून ती एक अल्लड तरुणी बनते. पावसात मदमस्तपणे भिजणाऱ्या साचीला पाहून विवान तिला हाक मारायची थांबवतो व तिला एकटक न्याहाळत तिथेच थांबतो. साचीचे हे वेगळेच रूप आज तो पाहत असतो. एवढ्यात साची आपले हात वर पसरते व आपल्या चेहऱ्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरीचा आनंद ती घेत असते. आता ती नक्षीकांत भिजलेली असते. ती तसेच आपल्या भोवती गोल गिरकी मारत असते. तिने पांढरा क्रॉप टॉप आणि ब्लॅक डेनिम जीन्स घातलेली असते आणि तिने आपले हात वर पावसाच्या सरी झेलायला उंचावलेले होते. त्यामुळे तिचा टॉप वर होऊन तिचे दुधाळ रंगाचे पोट उघडे झाले होते. विवान बाजूला उभा राहून तिचे हे मनमोहक रूपडे नजरेत साठवून घेत असतो. त्याच्या घशाला कोरड पडलेले असते. तिला त्या अवस्थेत पाहून त्याला आता राहवना. तो तसाच तिच्याजवळ चालत जातो व तिच्या कमरेला दोन्ही हातांनी धरून तिला आपल्याजवळ ओढतो आणि तिच्या गुलाबी हार्ट शेप्ड ओठांना आपल्या ओठांमध्ये बंदिस्त करतो. ढगांच्या गडगडाट, पावसांच्या थेंबाचा आवाज आणि दोघांच्या हृदयाचा ठोक्यांचा आवाज मिळून तिथे एक वेगळेच मधुर वातावरण निर्माण होत होते. आपल्याच धुंदीत असणाऱ्या साचीला पहिल्यांदा कळतच नाही की काय झालंय ते. पण दुसऱ्याच क्षणाला तिला लक्षात येतं की ती विवानच्या मिठीत आहे आणि तो सरळ सरळ तिचे चुंबन घेत आहे. ती रागाने त्याला दूर ढकलते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली विवान असं काही करण्याची? तिचे डोळे पाण्याने भरून येतात. तिने दिलेल्या धक्क्यामुळे विवान भानावर येतो आणि आपण आपल्याच नकळत हे काय केले असा विचार करून त्याची त्याला शरम येत असते. तो मान खाली घालून तिला म्हणतो, सॉरी साची, मला माफ कर. मी काय करतोय हे मलाही कळालं नाही. पण मला आज तुला काही सांगायचं होतं. मगाशी जे झालं त्यामुळे सांगतोय असं नाही. ही गोष्ट खूप दिवसापासून तुला सांगायची होती. पण तू त्यावर कशी रिॲक्ट होशील कुणास ठाऊक म्हणून मी बोललो नाही. पण आज तुला ती गोष्ट सांगण्यासाठीच इथं घेऊन आलेलो. तर इथे मी तुला पावसात भिजताना पाहून भावनेत वाहून गेलो. प्लीज मला माफ कर. कोणताही गैरसमज करून घेऊ नको. साचीकडून काहीच रिप्लाय येत नाही हे पाहून तो आपली मान वर करून तिच्याकडे पाहतो. ती रडायची थांबलेली असते. ती त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणते, विवान, खरं खरं सांग, विनोद करतोयस ना माझ्याशी? तुझं कोणावर तरी प्रेम आहे का? मी मदत करेन तुला, पण अशी चेष्टा परत माझ्याशी करू नको. ती त्याच्या समोरून जाण्यास निघते. आपले ओले केस आपल्या हातातील हेअरबँडने बांधत ती स्टेअरवरून खाली उतरत असते. तसा विवानही तिच्या पाठोपाठ येतो व साचीच्या दोन्ही खांद्याला धरून तिला भिंतीवर दाबून धरतो व रागाने तिला म्हणतो, हा काही जोक नाही साची. मी तुला माझ्या मनातील गोष्ट सांगतोय आणि तू ती चेष्टेत नेत आहेस. मी तुझ्याशी फक्त फ्लर्ट करत नाहीये. मी खरोखर तुझ्यावर खूप प्रेम करतो. असं म्हणून विवान तिच्या कपाळाचे चुंबन घेतो. नंतर तिच्या दोन्ही गालांचे चुंबन घेऊन परत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो आणि तिला पॅसिनेटली किस करू लागतो. त्याचे ते बोलणे ऐकून साचीला मोठाच धक्का बसलेला असतो आणि विवानने तिला आपल्या छातीशी खूप जोराने कवटाळलेले असते. त्यामुळे तिला जादाच हर्ट होत असते. तिने आपले डोळे गच्च झाकून घेतलेले असतात. त्याच्या आणि भिंतीच्या मध्ये ती दाबली गेल्याने तिला श्वास अपुरा पडायला लागतो. ती आपल्या दोन्ही हाताने त्याच्या छातीवर दाब देऊन त्याला दूर ढकलायचा प्रयत्न करते.
तिला एवढं समजावून सांगत असताना देखील ती त्याच्या प्रेमाला नकार देते हे बघून विवानला खूप जास्त राग येतो आणि मग तो तिच्या ओठांचा आपल्या दातांनी जोरात चावा घेतो. वेदनेने साची किंचाळते. तिच्या ओठांमधून रक्त येत असते. ती आपल्या सर्व ताकदीनिशी त्याला दूर ढकलते आणि त्याच्या कानफटात मारते आणि चिडून त्याला म्हणते, दॅट्स इनफ विवान, स्टे अवे फॉर मी. मला हे अजिबात आवडलेलं नाही. तू का करतोयस हे सगळं? असं म्हणून हुंदके देत ती खाली निघून गेली. आपल्या क्लासरूममधून आपली सॅक घेऊन ती घरी गेली. विवानच्या आजच्या वागण्याने तिचं मन खूप हर्ट झालं होतं. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला गेलीच नाही. झालेल्या घटनांबद्दल ती विचार करत होती. तिने अजूनपर्यंत विवानला कधी बॉयफ्रेंडच्या रूपात बघितलंच नव्हतं. पण कालच्या प्रसंगानंतर तिचं मन द्विधा परिस्थितीत अडकलं होतं. त्याला बॉयफ्रेंड म्हणून स्वीकारावं की नाही याचाच विचार तिच्या डोक्यात चाललेला होता. शेवटी तिचं डोकं दुखायला लागलं तेव्हा पुढे जे होईल ते पाहता येईल असा विचार करून ती झोपी गेली. 4 दिवसांनी ती कॉलेजला गेली, पण क्लासरूममध्ये न बसता ती बागेत एका बाकड्यावर बसली. ती तिथे बराच वेळ बसून होती. पावसात विवान सोबत झालेली घटना वारंवार तिच्या मनात येत होती. तसे तिचे डोळे भरून येत होते. आपल्या निर्मळ मनाने सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणारी ती आज स्वतःच खूप दुःखी होती. समोर एवढा सुंदर नजारा असून सुद्धा ती खुश नव्हती. तितक्यात तिला जाणवतं की विवान तिच्याजवळ बसला आहे आणि तो तिच्याकडेच पाहतोय. तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या नजरेत तिला दुःख, वेदना दिसल्या, ज्या तिला सुद्धा आता सध्या जाणवत होत्या. ती तिथून उठू लागली तसा त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला, साची, त्या दिवशी मी तुला जे म्हणालो तो काही विनोद नव्हता. त्या माझ्या हृदयातून आलेल्या सच्च्या भावना होत्या. प्लीज मला समजून घे. मला माहीत आहे मीही तुला आवडतो, पण तू ते ॲक्सेप्ट करत नाहीस. त्याचं बोलणं ऐकून तिच्या हृदयात कळ आली. त्याचंही म्हणणं बरोबरच होतं. तिलाही ते पटत होतं. ती चेहऱ्यावर दाखवत नसली तरी कोणतीही मुलगी येऊन त्याच्याशी प्रेमाने बोलू लागली, त्याच्याशी फ्लर्ट करू लागली तर साचीला जेलसी फील होत असे. ती विवानची खूपच केअर करत असे. एखाद्या वेळेस तो दिसला नाही तर तिचा तो दिवस उदासीत जात असे. तिलाही तो खूप आवडत होता, पण या दोस्तीच्या नात्याचे प्रेमाच्या नात्यात रूपांतर करायला तिला धाडसच होत नसे. ती काहीच बोलली नाही, कारण ती जाणून होती विवान एक सतत भिरभिरणारा भोवरा आहे आणि तो कधीही एकाच फुलाजवळ जास्त वेळ थांबू शकत नाही. तो खूप साऱ्या फुलांकडे आकर्षित होतो. त्याने थोड्या वेळाकरता यूज करून आपल्याला मध्ये सोडून दिलं तर आपण त्याच्याशिवाय जगूच शकणार नाही. त्यापेक्षा त्याच्यापासून शक्य तेवढं लांबच राहिलेलं बरं, असा विचार करून ती त्याचा हात झिडकारून तिच्या क्लासरूममध्ये जाऊन बसते. इकडे तो साचीच्या वागण्याने अवाक झाला होता. त्या दिवसापासून साचीने त्याच्याशी बोलणंच बंद केलं होतं. ज्या रस्त्याने तो येतोय असं दिसलं तर ती तो रस्ताच बदलत असे. शक्यतो त्याच्या नजरेत येण्यापासून ती स्वतःला वाचवत होती. पण हे असं किती दिवस चालणार हे येणारा काळच ठरवणार होता. विवान आणि साचीचं नातं फ्रेंडशिपपर्यंतच राहील की आणखीन पुढे जाऊन ती दोघे प्रेमाच्या धाग्यात बांधली जातील, हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. ही कथा जर तुम्हाला आवडली असल्यास आणि अशाच हृदयस्पर्शी, रोमांचकारक प्रणयकथा, रहस्यकथा, बोधकथा तुम्हाला वाचायला आणि ऐकायला आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.